गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। विनायक येषां तेन सानिध्या जीवान् प्रेम शिक्षातं विनायक ज्ञान प्रसाद भगवान अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहात। मनन पद का चिंतन मात्र अर्थ है। हो म्हणून कशाला म्हणतो चिंतन ते तू कोरा म्हणते तो का म्हणे देवा आणि चिंतन ही तुझी सेवा म्हणून म्हणून शब्दाचा अर्थ चिंतन। वाक्यांतर के अनुरोध से अभेद चिंतन में मनन शब्द का पर्यवसान होवे है। आता म्हणून कशाला म्हणायचं तर पुन्हा वाक्यांतर के वाक्य अंतरचे म्हणजे वाक्याचा फरक त्या वाक्याचा अंतर वाक्याचा विचार कोणतं वाक्य काय सांगते कोणतं वाक्य कोणतं सांगते म्हणजे शास्त्राचा निर्णय थोडक्यामध्ये अनुरोध से त्या शास्त्राच्या अनुरोधाने अनुसंधानाने अभेद चिंतन में अभेद चिंतनामध्ये मनन शब्द का पर्यवसान मग होवे। आता शास्त्राचं अनुरोधन कोणकडे आहे चेतन प्रमेय सांगण्यामध्ये आणि त्या संबंधाने चिंतन करणं ह्याला मनन म्हणायचं। म्हणजे शास्त्राने ज्या प्रमेय असणारा जो सिद्धांत त्याचं जे वर्णन केलेलं त्या शास्त्राच्या विचारानुसार विचार करणे याचं नाव मनन। हो चेतन काय सांगितलं रात्री स्मृती काय म्हणले सर्व खलेने ब्रह्म सगळं ब्रह्म आहे ब्रह्माचं चिंतन करायचं पण या ब्रह्माच्या चिंतनाला श्रुतानुसार अनुकूल विषयाचं जे संशय निवृत्ती साधन ते म्हणत। इसी प्रकार से आत्मा से इतर भेद मनन शब्द का अर्थ संभवे नहीं। आणि त्यांनी सांगितलं होतं की नाही इतर पदार्थाचा विचार केला पाहिजे। आत्मा इतर पदार्थ आहे त्याचा विचार केल्याशिवाय आत्म्याहून इतर पदार्थाचा भेद आहे असं कळणार नाही पण हे म्हणणं त्याचं बरोबर नाही शास्त्राचा निर्णय पाठीमागचा। किंतु इतर पदार्थन के ज्ञान से ही जो पुरुषार्थ साधन तत्वज्ञान की प्राप्ति होवे तो सकल पुरुषों को तत्वज्ञान की प्राप्ति हुई चाहिए। हो सगळ्या पुरुषाला सगळ्या विचाराला त्याला तत्वज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे कारण सगळे पदार्थाचा विचार करतात ना ते। अथवा किसी को तत्वज्ञान की प्राप्ति नहीं होवेगी तो ज्याला ते पदार्थ ज्ञान नाही त्याला तत्वज्ञान नाही होणार। तथा ही हे कोण बोलते वेदांत कोणाला नहीं आई तथा ही जो इतर पदार्थन का सामान्य ज्ञान अपेक्षित होवे तो सामान्य ज्ञान सर्व पुरुषों को है। नाही ते तू म्हणशील की सगळ्या लोकांना पदार्थ सामान्य ज्ञान पाहिजे इतर सामान्य सगळे लोक आहेच की याते सामान्य म्हणजे साधारण
याचे म्हणून इतर ज्ञानपूर्वक हं, इतर भेद ज्ञानते हं. सर्वकू तत्वज्ञान हुआ चाहिए. मग सगळ्याला सामान्य ज्ञान असल्यामुळे सगळ्याला भेद ज्ञान असल्यामुळे त्याला सगळ्यात तत्वज्ञान व्हायला पाहिजे. आता कोणाला नाही अनात्म पदार्थ जे असणार आहे काय करते वेदांत संस्कार बोलायचं असं जास्त एक चेतन सोडून तुकोबाराने सांगितलंय ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे. ब्रह्मादिक पद म्हणजे ब्रह्मदेवाचे ठिकाण विष्णू महादेव इंद्र ही जे वैकुंठातले लोक ते शेल्क दुःखाचे ठिकाण आहे. ते काय साधूंचे विचार शेल्क दुःख माहिती आहे का तुम्हाला? ज्या सुखात तेवढा इतकंही दुःख ज्या सुखामध्ये तेवढा इतकंही सुख नाही ते असेल दुःख. याला दृष्टांत देऊ का गुरूंचा? सांगू का? नाही सांगत. सांग संडासामध्ये कोणतं सुगंध ती जाते त्याची त्यानेच म्हणतो कुमाराईने त्याच्यात तेवढा इतकाही सुगंध नाही त्या पदार्थात. अस्सल प्युअर ब्रह्मादिक म्हणजे दुःखाची शिराणी शेल्क दुःख तिथे. आणि तिकडे जाणारी किती बुद्धी कळतं काही साधूचं घर. अरे तेवढं सोट्या ना ती तिकडचं का मिळतंय तुम्हाला. ही इकडचं मनातून गेलं पाहिजे तेव्हा मग ही मजा येते. नाही तर काय होत नाही. घेणे काही गाव मडकवी स्वामी ऐसा नाही होता. एकही हो का चिडिया दो नाही बने अशी मौज आहे. म्हणून असो की सगळ्या लोकांना ज्ञान व्हायला पाहिजे. कारण सामान्य ज्ञान आहे सगळ्याला पदार्थाचं. दगड आणि सोनं एक आहे का? भेद ज्ञान आहे. चेतन आणि आत्मा आणि बाकीचे पदार्थ एक आहे का? नाही. हे मग सांसारिक जेवढे सगळे पदार्थ भेदाचं ज्ञान आहेच की. आत्मा येऊन वेगळं जग आहे असं वाटतंच की. तुमच्या भाषेत सांग का देव आणि जग एक आहे असं वाटतं का? मग देव आणि जग वेगळं असं कुणाला वाटतं का? मग सगळ्याला देवाचं ज्ञान व्हायला पाहिजे भेद ज्ञान असलं तर. म्हणजे तुझं म्हणणं चुकीचं आहे. और सर्व पदार्थों का असाधारण धर्म स्वरूप विशेष रूप से इतर ज्ञान अपेक्षित होवे तो सर्वज्ञ ईश्वर विना असाधारण धर्म से सकल इतर का किसी को ज्ञान संभवे नहीं. आता तो म्हणते असाधारण म्हणजे यथार्थ ज्ञान. एका पदार्थाचं संपूर्ण बिनचूक ज्ञान. ही जर तू असाधारण शब्द कसा असतो बिनचूक त्याच पदार्थाविषयी विशेष रूपाने ज्ञान होणं. असाधारण शब्दाचा अर्थ पदार्थाचं बिनचूक ज्ञान साधनाचं बिनचूक ज्ञान. असाधारण पद फार मोठं महत्वाचं आहे. रूप पाहायला कोणतं साधन आहे? डोळा. त्याला काय म्हणत असाधारण. जसं रूपाला डोळा साधारण आहे तसं जर सगळ्या पदार्थाचं त्याचं धर्म असं त्याच्या गुण असं त्याचं आश्रय असं त्याचं सत्व असं जर ज्ञान पूर्ण यथार्थ असेल तर ते यथार्थ ज्ञान फक्त ईश्वराला आहे. तुम्हाला नाही. तुम्हाला कोणतं ज्ञान नाही. आमचे गुरुजी म्हणायचे गुरूंचं चिंतन सांगू का? कारण तुम्ही एवढे शहाणे आहेत मग आता मला निशा का नाही? ऐकलं का? ऐकलं का? ही ईश्वर सृष्टी आहे. ईश्वर सृष्टीमध्ये ईश्वराला बिनचूक पदार्थाचं कोणत्या पदार्थाला कोणता विषय कोणतं इंद्रिय कसा व्यवहार हे त्याला माहीत आहे. मग ईश्वराचं कोणाला पदार्थ ज्ञान नाहीच. मग सांग आता कसं करतोस तो? असं खंडन आहे कोणाचं नाही ऐकू इच्छित सांग. मग हा ना याला विशेष ज्ञान आहे का या लोकांना? हो. म्हणून कशाला म्हणा याचा विषय चालू. आणि म्हणून या शब्दाचा अर्थ विचार. विचार या शब्दाचा अर्थ दोन पदार्थ यथार्थ स्वरूप कळणं याच्यावर हा विषय चालू आहे.
मग त्यांनी सांगितलं पाठीमागचे काही शास्त्र कारण आहे की इतर पदार्थ जे असणारे आत्म्याला सोडून त्या पदार्थ ज्ञान झाल्यावर आत्मा म्हणून वेगळे पदार्थ असं हे ज्ञान होतं त्याला मनन म्हणावं. हे म्हणून त्याचं चुकीचं आहे असं वेदांती सांगू लागले. याते इतर ज्ञान के असंभव से इतर भेद ज्ञान के अभाव से तत्वज्ञान किसी को नहीं होवेगा. जर हे कुणालाच नसेल इतर पदार्थाचं ज्ञान नाही त्या भेद ज्ञानाचा अभाव आहे असंच जर सगळ्याला असेल मग आत्मज्ञान कुणाला होईल? कुणालाच होणार नाही. याते हे विचाराचं खंडन बरं का. म्हणून याते प्रमाणाधिक निरूपण विना बहुत पदार्थों का निरूपण निष्प्रयोजन होने से कारण में तृतीय भेद निरूपण अनपेक्षित है. म्हणून प्रमाणाने जे विचार सांगितले तेच बरोबर आहे. प्रमाणा वाचून बाकीचे जे पदार्थ किंवा बाकीचे जे विचार हे अप्रमाण आहे म्हणजे निष्फळ आहे. म्हणून काय माणसं उगाच काय सांगू तुला विषय एक निघाला सांगतो. माणसाच्या बोलण्याला प्रमाण असावं, माणसाच्या बोलण्याला फल असावं, माणसाच्या बोलण्याला थोरांनी होकार दिलेला असावा आणि माणसाच्या बोलण्यात शब्द चूक नसावी. असं कोणाला कळतंय का काय बोलावं ते? लक्ष आलं का बोलणं माझं? माणसाच्या बोलण्यात बिनचूकपणा असं आमचे गुरुजी म्हणायचे. बोलणं बिनचूक, वागणं बिनचूक आणि समजूत बिनचूक तो महात्मा असे गुरुजी होते. बाकीचं आम्हाला माहित नाही कारण त्यात फलच नाही आणि ही जिथं आहे तिथं फल आहे म्हणून तर ते येईल. झालं का नाही? हे काय झालं? आचार येणे मुख्य तुझे ओरणी गुणनाम हे काय झालं? बोलणं. मी तो वासुदा तत्व होता हे काय झालं? समज. किती लोकांकडे आहे सांगता येत नाही का? कीर्तन करता येत नाही का? कळतं काही? हे कशावर बोलू मी? विषय संबंध काय इथं? निष्प्रयोजन. हे जर नसेल प्रमाण रहित बोलणं निष्फळ आहे. म्हणून आधारातून काय सांगितली कहाणी तू कळलं तुला तुझ्या बोलण्याला आधार आहे का काही? आधारातून काय सांगते कहाणी? उगा काय गोष्टी करतो ज्या याला काही आधार नाही. मग आधार असावा आणि तो आधार अबाधित असावा. आधार असे पण बाधित असावा तरी उपयोग नाही. त्या आधारामध्ये कोणीही बदल करता येत नाही तो खरा आधार. म्हणून आज सकाळपासून एक अभंग आठवतो मला म्हणून दाखवू का तो सकाळपासून. नको नको म्हणा गुंतू माया जाळ काळ आला जवळ ग्रास व्हायला. आणखी काय पुढे पुढे काळाची आवळी पडेली बाजू सोडून तेव्हा माय बाप सोडून बंधू पाठीची बहीण शेजारची कामाने दूर राहे सोडून मग राजा दृष्टीचा सौदारी आणि कसोडे भले बोल सोडून तो का म्हणे तू सोडून कोणी एका चक्र पाणी वाचून ये. एवढा अभंग जर कळलं तर मुक्त होतील. सगळं बरोबरलेलंच काय उपयोग होता? तो का म्हणे तू सोडून कोणी हे वाक्य लक्षात ठेवलं काम भागतंय. राजा सोडित नाही, बायको सोडित नाही, लेकरं बाळ नाही, बाप नाही, कोणी नाही. तो का म्हणे तू सोडू नको एका चक्र एक बास. मग तिथे एक सद्गुरू तर ईश्वर. कशामुळे बोललो मी? कोणा प्रमाण तुमच्या बोलण्याला प्रमाण आहे का सांगा. तुमचा मृत्यू टाळायला काय प्रमाण तुमच्याकडे? तुम्हाला एक असं ठिकाण आहे की तिथं हात टेकावं लागते. मृत्यू टाळायला कोणतं प्रमाण आहे? कोणता डॉक्टर आहे? कोणती वनस्पती आहे? तिथं एकच. त्याचे कोणी सोडले नाही. एक सद्गुरू असतो केव्हा तू का तू सोडू ना
ही प्रमाण अबाधित आहे का नाही. आणखीन एक सांगून जातो, आणखीन जे देहूकराच्या परंपरेमध्ये आजपर्यंत देहूकरांच्या परंपरेतलं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपलं तिथं भगवंत येऊन टाळ आणि पाणी पाजत नंतर त्यांचा देह सुटतो. आजही चालू आहे. तुम्हाला कोण येते? आजही देहूकराच्या परंपरेमध्ये त्यांचे वंशज कोणीही असो, त्यांचं आयुष्य यात्रा संपली, एका क्षणाच्यात भगवंत येतात, टाळात पाणी घेत आणि ते त्याला पाजतात, मग त्यांचा देह सुटतो. ही मागून घेतात तुकोबारायांनी. शिक प्रमाण व्यावहारिक जीव मी नाही सांगत. व्यवहाराचा विचार काय उपयोग नाही, काय उपयोग नाही. सोडून बंधू पाटील शेजारी काढून आणि कसं आहे रे भरले भले. हो मोठे शेठजीन भटजीन पैसेवाले कुठे काय काय खरं नाही. सोडून राजा तोच मरतो ते काय सांग सोडील. मग तुला एकच चक्र पाणी. म्हणून थोडं सांगतो, ज्यावेळेस भीष्माचार्याला जायचं शेवट यात्रा संपवायची, आता ते भीष्माचार्य होतं, आपण कथा करू. त्यांची इच्छाच राहिलं जाणं येणं. ते उत्तरानं जायचं होतं, दक्षिणं ते शहर पंजे फोडले, उत्तरानं जायचं आहे. मग 6 महिन्यानंतर जायचं आणि आली वेळ सगळी जायची वेळ. आता सर्वज्ञ दयाघन भगवंत त्याच वेळी त्यांनी प्रतिज्ञा केली, हे बघ मला जायच्या वेळी तो वाटं यावं लागेल, मला वाटं लावायला तो यावं लागेल. हो म्हणली. ती वेळ आली. भगवंताने आता निमित्त आहे, भगवंत असं खेळाडू आहे, त्याचे खेळ चढत आहेत. आणि हे पांडव नेहमी आपल्या मनात तळमळायचे. आपल्याकडून पाप झालं, युद्धामध्ये माणसं मारले, हे पाप झालं. भीष्माचार्यासारखे महात्म्याला सरपंजील पाडले, हे पाप झालं. असं त्यांच्या मनात नेहमी घोळायचं. आणि थोर माणसं दाखवत असतात पण अंगावर येऊ देत नसतात. मग पांडवाला बोलले चला भीष्माचार्याकडे जाऊ. आता निघाले, गेले झालं. सांगितलं पितामह, भगवंत म्हणतात पितामह, हे धर्मराज हे नेहमी संशय नेहमी तळमळ करतात. कसला संशय म्हणले आमच्याकडून पाप झालंय, एक त्यांच्या मनात असा दोष आहे. आणि तुमच्यासारख्या महान कुलदीपकाला आम्ही जेर केलं, दुःखात टाकलं, हे पाप झालं. भीष्माचार्य हसले. केसा गणित बाण रुतलेला, बाणाची शय्यावर, पण भगवंत बोलणं ऐकलं, हसले. भीष्माचार्य कथा सांगायला सोपे, ऐकायला सोपे. काय म्हणतो म्हणजे हे असं धर्माला बोल. इकडे अरे तुला माहित आहे का पाप पुण्य कशाचं असतं ते? आता ते मोह महत्वाचा वाईट आहे. मोह सांगतात असतो, सुटणं श्री गुरुचक्राच्या शिवाय सुटत असतो. पाणी आलं धर्माच्या जोराला, संशय वेगळं राहिला, पण पितामह एवढा महात्मा आणि त्याला मी क्षुल्लक विचार करतो, ही परिस्थिती आणली. बोलता नाही आलं धर्माला, अरे कुणालाच नाही बोलता आलं. धर्मा सावधू. हे बघ लोकदृष्ट्याच आहे, केली कर्म झाली त्याची भोगाल. तुम्ही काय केलं? मी महागर राजा होतो आणि एका भुंगेच्या पाठीत काटा खावला होता आणि त्याचं फळ हे मला. व्यावहारिक सत्यात बोलली आणि त्याच्या पुढं जर तुम्हाला पापच वाटत असेल तर विष्णू सहस्रनाम त्यांनी सांगितलं. त्या अवस्थेत भीष्माचार्यांनी पांडवाला विष्णू सहस्रनाम त्यावेळेस सांगितलं. आणि हे विष्णू सहस्रनाम जे पाठ करी, जे सतत वाचेल
त्याच्या घरी सगळं राहील, रोग राहायचं नाही, पाप राहायचं काही असं दृष्टीमध्ये हे मी का सांगितलं? करता काय करू नका का प्रमाण आहे त्यांच्या भीष्माचार्याचं बोललेलं प्रमाण आहे झालं आणि ते फलीभूत आहे झालं. हो, कारण मी असं कर्म केलं ना त्याचं फळ आहे. पण केव्हा जीव जसे स्वीकारल्यावर पण हा ही लक्षात ठेवायचं. आणि स्वरूप पकड गेलो मग त्याला सुखांत नाही पार. जर ब्रह्मानंदामध्ये वृत्ती पोहोचली मग त्या सुखाला उत्पत्ती नाश नाही, मग त्या सुखा अंत नाही पार, मापही नाही, मर्यादा नाही, असं तुझं तू सुख आहे. आणि हे प्रमेय, या प्रमेयाला श्रुती प्रमाण आहे, या श्रुती प्रमाणाच्या विरोधात बोलणं चुकीचं आहे. श्रुतीनं जे सांगितलं तेच बोल ना. श्रुतीनं आधी सांगितलं भेद सांगितला, चैतन्याचा जगाच्या आधी सांगितलं का भेद सांगितला. आणि तो काय म्हणतोस इतर पदार्थातून आत्मा वेगळा आहे, शहाणीचं लक्ष नाही काही. आणि कोणाची गोष्ट आहे तो सांगतो हे दोघं सत्व, हे दोघं गोजवरी आणलेले त्यांची ही कथा आहे. गौतम ऋषीचे न्यायशास्त्र आहे त्यांची ही फजित आहे. तसं नाही तर चालायचं. आणि कनाद ऋषी तुला माहिती देतो. कनाद ऋषी हे 6 महिने अन्न जमा करीत होते की जे अन्न मुंगीला खात येत नव्हतं असं अन्न जमा करायचे. त्याच्यावर तपश्चर्या करते त्याची ही बोंब आहे. मोठमोठ्याचे टाके ढिले झाले का सांगा तुम्हाला. पण उगा आपलं चला जसं हत्तीचं वजन मुंगीवर घालता येत नाही, मुंगीचं वजन चढवावं लागतं. इथं मोठमोठे चक्र लागलेले आहेत. ते काय घ्या सोडून विषयाच्या संबंधाने बोललो आम्ही. वाच आता. और जो तार्किक कहे है भाव कार्य की उत्पत्ति त्रिविध कारण से होवे है. आता ते तार्किकमध्ये नाही जाईल. ते म्हणते की 3 कारणापासून पदार्थाची उत्पत्ती होते असं जर म्हणले तर. पंचविध अभाव है, तिनमें प्राग अभाव तो अनादि शांत है. आता पंच अभाव प्राग प्रंस अन्योन्य अभाव आमचे अन्यतर अभाव अत्यंत अभाव असे 5 अभाव. त्याच्यामध्ये प्राग अभाव तर अनादि आहे म्हणजे उत्पत्ती रहित आहे. अनादि पण जिथे असते तिथं उत्पत्ती रहित समजायचं असतं. पण प्राग भाव अनादि आहे. प्राग भाव कशाला म्हणायचं? फळाच्या उत्पत्तीचा अगोदर अभाव. जसं फुलामध्ये फळाचा अभाव आहे, फुलामध्ये फळाचा म्हणजे अभावी पद जो आहे, जे अभावी जे फळ आहे ते अनादि आहे म्हणजे त्याची उत्पत्ती नाही. अनादि शांत आपण शांत म्हणजे बाद होतो. कारण फुलात फळ आहे, फळ निर्माण झालं फळ राहत नाही ना. त्या फुलात काय झाला? अभाव झाला म्हणून अनादि शांत. याते म्हणून टाका नाश तो होवे है, उत्पत्ती होवे नाही. आता त्याचा तर नाश होत नाही. होवे है हा नाश होतो, उत्पत्ती होत नाही. अन्योन्य अभाव अत्यंत अभाव अनादि अनंत है. आता अन्योन्य अभाव म्हणजे याच्या ठिकाणी ते नाही, त्याच्या ठिकाणी ते नाही. जडाच्या ठिकाणी चेतन नाही, चेतनाच्या ठिकाणी जड नाही. त्याला अन्योन्य अभाव म्हणा. पुन्हा अत्यंत अभाव म्हणजे तळ हातातला केस आहे का नाही, अत्यंत अभाव म्हणा. तळ हाताचा तसा केस नाही तसं अत्यंत अभाव म्हणा. अनादि अनंत है. हे दोन्ही अनादि आहे अनंत म्हणजे याची उत्पत्ती नाही आणि नाश नाही. याते तिनकी भी उत्पत्ती होवे नाही. मग त्यांची उत्पत्ती होत नाही. कोणाची? अन्योन्य अभाव आणि अत्यंत. या दोन्हीचे. सामायिक अभाव साधी शांत है. सामायिक अभाव जे आहे उत्पन्न होतो नाश पावतो. त्याला कसं दृष्टांत दिला? हे आता ह्या पदार्थाचा अभाव आहे ना. आता ह्याचा काय झालं? अभाव होतो, अभाव झाला. मग ही उत्पत्ती होतो नाश होतो. याला साधी शांत म्हणावं. आता याच्यावर आमच्या गुरुजींचे चिंतन. गुरुजींनी सांगा माझ्या
हे जर कळलं परमार्थ होतो. ब्रह्म अनादि अनंत आहे, त्याची उत्पत्ती नाश नाही. माया अनादि शांत आहे, मायाची उत्पत्ती नाही पण नाश होतो. मोक्ष साधी अनंत आहे, म्हणजे मोक्ष कळतो म्हणून उत्पन्न होतो, पण ते एकदा मोक्ष कळलं पुन्हा बाद होत नाही. आणि जग साधी शांत आहे, उत्पन्न होते की गमावतो. अनुभव करा, संकल्प उत्पत्ती नाश आहे की नाही, याला सामायिक अभावाचं. द्रष्टाच्या संकल्प आहे का? नाही ना. मग द्रष्टाच्या ठिकाणी संकल्पाचा अत्यंत अभाव आहे का अन्योन्य अभाव आहे का सामायिक अभाव आहे? कोणता अभाव आहे? अत्यंत अभाव आहे ना. कुठं? द्रष्टाच्या ठिकाणी. द्रष्टा ठिकाणी. द्रष्टा कुठं आहे? द्रष्टा कुठे आहे? किती लांब आहे? डोळ्याचं पाणी येते. किती झालं तर मग अंदर 4 स्वार उभा राहतं कसं तरी पाठीव पडतच नाही. हे विचार मनन कशाला म्हणून ह्याच्यावर विषय चाललाय हा. पण शास्त्रीय पद्धतीनं, आणि शास्त्रीय पद्धतीनं जर विचार झाला तर माणूस काही राहतो. भावनेने विचार जर झाला तर त्या भावनेला वैराग्य नसतं, आणि वैराग्य नसल्यामुळे माणूस मार खाता नुकसानीला. म्हणून गुरूंची आठवण, सुख संसार सुखाला भुलू नये आणि संसार दुःखाला भिवू नये. म्हणता येतं, कळतंय, सांगता येते रामकृष्ण हरी पुन्हा. संसाराच्या सुखाला भुलू नये आणि संसाराच्या दुःखाला भिवू नये. भिवू नये म्हणजे कसं आहे, माणूस उदास होतो, हसत होतो, नको वाटतं, हे भेणं. आणि एखादी थोडीशी गोष्ट अनुकूल झालं की लगेच चवडे उचलतो. तसं नाही, हे तर दोन्ही बाजूला सारायचे. सुखाला बोलत नाही प्रपंचिका आणि दुःखाला घ्यायचं नाही, आणि त्याला धारणा झाल्याशिवाय ही काही घडत नाही. स्वरूपाची धारणा व्हायला होती. अखंड अहम ब्रह्मास्मीवरती अखंड जागृत जर राहिली तर ही घटना घडतात, आणि हे जर नाही राहिली मग मार खातो. सुखाचा तरी खातो, दुःखाचा तरी खातो, असं ते. कारण वस्तूला विसरल्यावर, वस्तूला जर विसरलं मार खाल्ल्यावर हालणार कसं? रस्ता चुकल्यावर. चला थोडी ही काही चिकन बरं का, त्यानं सांगावं लागतं मला जरी कोणा अडचण नाही ना. चला. सामायिक अभाव साधी शांत हे ताकि उत्पत्ती नाश दोनों होवे हे. सामायिक अभाव ती उत्पत्ती नाश होते. कसं ते? घट ठेवलं आणि घट उचलून नेला. इकडे बसा सामायिक अभाव. मन आहे नाही, क्षण बुद्धीचे पालट चोरण, हे सामायिक अभाव. पदोपदी बदलती बुद्धी. हो काय हे खेळ. आणि शास्त्र सांगतं हे मृगजल आहे. आता कुठं हे काय हे कोणकडे आहे? साधू म्हणते हे लटिका हो सर असावतो. अहो कसं आमची 7 पिढ्यापासून चालत आलंय. अरे वा अरे वा. आणि हे काय म्हणते शास्त्र? लटिका व्यवहार. आणि आम्ही काय म्हणतो 7 पिढीपासून चालत आलंय. कोणाची गोष्ट आहे? महाराज लोकांची. तुम्ही आम्ही मेलेले जीवच. आमच्या गुरुच्या भाषांना तुम्ही मुर्दार जीवायचे, मेलेले उंदर आहेत तुम्ही. पण ही जीवन तुर्व उंदर त्याची ही बोंब आहे. नाही, ही गणित वेगळं आहे. काय नाव घेऊन सांगण्यापेक्षा काही उपयोग नाही. त्याच्यामध्ये आपण बघायचं. आता तिकडे सावधानाचं, इकडे बघायचं. कसं मुलांची आबरी गेली असेल इकडे. आपले तपास करण्याची आबरी जायचं ह्याला कळायचंच काय. एक चरण सांगतो, सांगू ना. गांजा दारू मतकरी यारो अक्कल गुंग हो जाते,
अपना पोलो का पैसा खरच तर मुंह में मक्खिया जाते राहिला बरं. असंच आहे सगळ्या गोष्टी. कधी महाराज स्पष्ट बोलणंच आहे. हो कुठे कळते. आता तसंच आता महाराजाकडे येतं हे जीवाचं सांगितलं. आता महाराजाकडे थोर घरी घाली फिरी रुकसाठी हलवी टिरी. तुका बोलायचं असं जुमावून पुन्हा बोलायचं नाही. ते गुरुजींनी सांगून गुरुजींनी करून दाखवा. आम्ही बोलतो सांगितलेलं ऐकतो पण ते एक येते. आयुष्यात त्यांनी पैशावर हात नाही लावला. आयुष्यात आणि आयुष्यात आरसा नाही हातात घेतला. आम्हाला तर आरतीशिवाय होतच नाही. अक्काला बोलायची कळतंय पण वैराग्य नसल्यामुळे त्याला प्रमाण येत नाही. वैराग्याच्या गोष्टी सांगता येतं. वैराग्य कळतं बी हाय का नाही म्हणायला विचारावं. परमार्थ लहान लेकराच्या गोष्टी बरोबर आहे ना. बोलतो ते कवी संगत भेडन नको सांगू. हा थोडं गेलं असं विसंगत होत नाही विचारावं. हा आम्हाला शहाणच आहे मार. भाविकाला सांभाळायचं. इकडे कळलं पाहिजे तिकडचं सांभाळलं पाहिजे. म्हणून गुरुजी म्हणायचे शहाण्याचाही बोलता यावं आणि भाविकाचंही बोलता यावं. प्रध्वंस अभाव अनंत आदी हे. प्रध्वंस अभाव नाश हो ना. ते कसं आहे अनंत आदी. अनंत आधी अनंत अनंत आधी याते ताका नाश तो होवे नाही उत्पत्ती होवे हे. हो 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 हो. पण तिथं जरा वाक्य थोडस अनादि अनंत आदी. अनंत आधी. आधी म्हणजे उत्पत्ती होती का. आधी अनंत आहे मग त्याची उत्पत्ती नाही. उत्पत्ती आहे. हा उत्पत्ती पण नाश नाही. नाश नाही. प्रध्वंसाचा उत्पत्ती आहे पण नाश नाही. बरोबर आहे. एकदा अज्ञान गेलं पुन्हा अज्ञान राहत नाही ना. अज्ञान आहे स्वरूपाचं अज्ञान आहे पण ते एकदा नाही झालं पुन्हा नाहीच राहत. म्हणून उत्पत्ती साधे अनंत आहे. आता लक्षात साधे अनंत म्हणत त्याला तेच तेच. चला इस रीति से दो अभाव की उत्पत्ति होवे है याते दोनों कार्य है. दोन्ही अभावाची उत्पत्ती दोनचे कार्य आहे. तिनके उत्पत्ती होते त्याला कार्य म्हणा. ज्याची उत्पत्ती होत नाही त्याला कारण म्हणायचं. तिनके समवायी कारण असमवायी कारण तो संभवे नाही. मग त्याला समवायी असमवायी कारण म्हणायची गरजच नाही. समवायी उपादान कारण असमवायी निमित्त कारण पण त्याने असमवायी कारण तिसरं मानलं तर असमवायी कारण मानायची गरज नाही. असमवायी म्हणजे दोन पदार्थांचा संयोग त्याला नैयायिक वैशिक असमवायी म्हणतात. पण हे समवायी असमवायी नसून निमित्त कारणात जात आहे. काहे ते जामे समवाय संबंध से कार्य उपजे सो समवायी कारण कहिए है. समवायी कारण जे पदार्थ होतो त्याला समवायी कारण म्हणायचं असमवायी म्हणायचं नाही. किसी में समवाय संबंध से अभाव रहे नहीं. कुठे समवाय संबंधाचा अभाव राहतच नाही. समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध. समवाय संबंधी शास्त्रीय भाषा आहे पण समवाय संबंधाला नित्य संबंध म्हणायचं. याला नित्य संबंध कसं तुला सांगतो गुरुजींनी सांगा. कपडा बदलता जातो पण शरीराचा रंग बदलला जातो का. शरीराचा रंग बदलला जातो म्हणून त्याला नित्य संबंध म्हणा. कपडा बदलला जातो म्हणून त्याला सामायिक अभाव म्हणा. याते म्हणून ताका समवायी कारण संभवे नाही. कशाचं त्याच्या आधी समवाय संबंध से कार्य उपजे. समवाय संबंधी कार्य उत्पन्न होतं सो समवायी कारण कहिए है. त्याला समवायी कारण म्हणायचं. किसी में समवाय संबंध से अभाव रहे नहीं. कोणत्याच उपादान कारणामध्ये
समवाय संबंधाचा अभाव अभाव राहत नाही. याते म्हणून समवायी कारण संभवे नहीं. त्याचे समवायी कारण त्याला म्हणता येत नाही. और हा, समवायी कारण में संबंधी हा, जो कार्य का जनक हा. सो हा. असमवायी कारण कहिए है. आता समवायी कारणाबरोबर जे राहतो त्याला असमवायी कारण म्हणायचं. हा. समवायी कारण के अभाव से समवायी कारणाच्या अभावाने तामे संबंधी जनक के त्याच्या संबंधाने निर्माण करणं जनक ही पद्धत आहे. असंभवते. हा मऊज आहे. तर तिथं समवायी करण्यासंबंधी कार्याचे जनक तर जे तिसरं कारण आहे त्याचा असंभव आहे. ते पाऊस आला कारखाना. हा असंभवते. त्या म्हणजे तिसऱ्या कारणाचा असंभव आहे. असमवायी कारण भी अभाव का संभवे नहीं. म्हणजे असमवायी कारण बी अभावाचा संभवे नहीं. संभव होत नाही. हा. याते म्हणून केवल निमित्त कारण से हा. सामायिक अभाव और प्रध्वंस अभाव उपजे है. म्हणून कोणत्या कारणाने निमित्त कारणाने सामायिक अभाव सामायिक अभाव म्हणजे येणे जाणे और प्रध्वंस अभाव आणि प्रध्वंस होऊन नाश होणे हे अभाव उपजे है. हे दोन्ही होते निमित्त कारणापासून. भूतलादि देश में घट के सामायिक अभाव का भूतलादि देश से घट का अपसारण निमित्त कारण है. हो. आता भूतल म्हणजे जमीन त्याच्या ठिकाणी हे घट पदार्थ आहे. ते घट पदार्थ असं बाजूला साधला सामायिक अभाव झाला. घट के प्रध्वंस अभाव का घटाचा प्रध्वंस अभावाचा नाश निमित्त कारण घट है. त्याचं निमित्त कारण घट आहे. नाशाचं कारण तैसे घट से मुद्दरादि कण का संयोग भी घट ध्वंस का निमित्त कारण है. त्या दंडाचा आणि घटाचा संबंध हे बी ध्वंसचं कारण आहे. घट ध्वंस का निमित्त घट नाशाचं कारण आहे. निमित्त कारण. इस रीति से अभाव कार्य तो निमित्त कारण मात्र जन्य है. असे अभाव जे कारण ते निमित्त मात्रच आहे. तथापि तरी पण यावत भाव कार्य त्रिविध कारण जन्य है यह नियम. यावत भाव कार्य जे भाव कार्य असणार त्रिविध कारण जन्य तीन कारणापासून हे यह नियम है. हे नियम आहे. तीन कारणापासून निमित्त कार्य होते हा नियम आहे. हा. इस तार्किक वचन का सर्ग के आदि काल में जो ईश्वर की चिकित्सा से परमाणु में क्रिया होवे तामे व्यभिचार है. अशा रीतीने ईश्वराच्या इच्छेने परमाणूमध्ये दोघांचा संबंध होतो. परमाणू म्हणजे बारीक कण हे थोडीशे बारीक कण येतात ना त्याचा 6वा हिस्सा त्याला परमाणू म्हणून. या परमाणूचा संयोग ईश्वराच्या इच्छेने होतं. हे मननचा विषय चालू बर का. मन हा हे फिरतेचे विषय बदल कुंडली सर्व सुगोडी शास्त्र नव्हते. हे हाय बुद्धी जरा मार नाही काही आयच्या पिठावर रेग आहे म्हणून जमतंय. म्हणजे एखादा बाबा पदरात पडला म्हणजे बघू कसं होतंय ते. मिळालं नसेल तर आपलं तर बसारा मिळाला की संपलं. मला ती थोरली व्हायची काय करावं रे. हनुमान मारून मुसलमान पहिलं कळत नव्हतं का शंकरासारखा बारीक वेळा म्हणून तपश्चर्या केलं नाही. एखादा घाणा मोकळा गेला ना कारखाना तेवढं वाजते. काय ते ऊस टाकतात ना मुळीच्या मुळे आणि थोडा वेळ जरी रिकामा चालला कारखाना तिथंच भरलेला असला नाही.
आता बाकी सिद्धांत याच्यात सांगतो असं